आज मी तुम्हाला मिरचीचं झटपट असं लोणचं बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा अशा आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या काय केल्या स्वच्छ धुवून पुसून बघा मी अशा पद्धतीत कट केलेल्या। तर मिरची किती 150 ग्रॅम मिरची घेतली होती। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि गरम होऊन देऊया। तर एक चमचा बघा मोहरी टाकलेली आहे, त्यात टाकायची आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायची आपल्याला लगेच मिरची। गॅस आहे मीडियम आणि 1 मिनिटभर फक्त आपण ह्याला काय करायचं मिरचीला भाजून घ्यायचं आहे। आता त्यात टाकणार आहे ह्या चमच्याच्या आकाराने गच्च भरून असं धने पावडर काय केलेले धने भाजलेले आणि दरदरे असे मी कुटून घेतलेले, एकदम बारीक अशी पावडर नाहीये। त्याच चमच्याने अर्धा चमच्यापेक्षा जास्त थोडीशी जिरे पावडर आहे बघा, भाजून कुटून घेतलेली आहे। तुम्ही दोन्ही पण 1 चमचा आणि कुटून घेतली तरी पण चालेल। त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। आता फक्त हे 1 मिनिटभर मीडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यात टाकणार आहे बघा एकदम थोडीशी साखर, आपण जी चहाची साखर आहे ना ती थोडीशी घेतलेली आहे आणि त्यात टाकायचे अर्धा लिंबाचा रस, हलवून घेऊया। लिंबाचा रस टाकल्यानंतर सुद्धा मी परतून घेतलेला आहे। गॅस करायचा तर आपल्याला बंद। ही कसं आहे माहिती आहे का, झटपट असं लोणचं ह्याचं मिरचीचं खायसाठी। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करायचं, जिरे धने जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा मोहरी सुद्धा थोडीशी हलकीशी भाजायची आणि ती पण दरदरी अशी कुटून घेतली तरी चालेल। ही कशी माहिती आहे का, ताटाला तोंडी लावायसाठी अशा करायच्या गोष्टी कधी कधी। आता मी त्यात तर पटपट दिशी असं करून घ्यायच्या वेगवेगळ्या पद्धतीने। आपल्याला कसं जास्त प्रमाणात करता येत नाही आणि खूप जण अशी कमेंट करतात की आम्ही जॉबला जातो तर असं आम्हाला होत नाही, तर थोडक्यामध्ये काहीतरी दाखवा। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला लिंबाचा रस जर नसेल टाकायचा, तुम्ही आमचूर पावडर पण 1 चमचा टाकू शकता। पण लिंबाच्या जी रसाची चव जी असते ना ती वेगळी असते आणि आमचूर पावडरची चव वेगळी असते। तर ही थंड झालं का नाही एकदम पूर्ण, तर एका बॉटलमध्ये भरायचं आणि खायला घ्यायचं। तर ही 2 ते 3 दिवसामध्ये चांगलं मुरलं जातं आणि खायला पण छान लागतं।